सुरू झाली आहे प्रीत आणि स्वराजच्या लग्नाची बोलणी. दीपज्योती या मालिकेमध्ये दीप त्याच्या आईच्या समाधीच्या जवळ येऊन तिकडे भावुक झाला आहे. तो तिथे त्याच्या आईबरोबर बोलताना दिसत आहे. त्याला खूप त्याच्या आईची आठवण येत आहे, कारण की स्वराज आणि प्रीतीचं लग्न ठरलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जर त्याची आई आज इथे असती तर त्याच्या आईने तिचा स्वागत किती थाटामाटात केला असता. तो त्याच्या आईलाच प्रश्न विचारतोय की जर तुझी सून घरात आली असती तर तिला मुलीसारखं ठेवलं असतंस का सासूसारखं ओरडली असतेस. हा सगळा त्याचा भावुक होताना त्याच्या आईबरोबर बोलताना संवाद दिसत आहे. तो पुढे हे सुद्धा म्हणतो की प्रीतीची फॅमिली खूप छान आहे, खूप चांगली आहे आणि दुसरीकडेच स्वराजचं लग्न ठरलं आहे, त्यासाठी प्रीतीचं कुटुंब स्वराजच्या घरी गेलं आहे लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी. आता बघायचं हे आहे की दीपज्योतीमध्ये पुढे कुठलं वळण येणार आहे आणि कशा प्रकारे हे लग्न पार पडणार आहे हे पाहण्यासाठी दीपज्योती ही मालिका पहा. अजून अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.